नमस्कार, मी डॉक्टर अमोल अन्नदाते। काही दिवसांपूर्वी एक बातमी सोशल मीडियावर खूप गाजली आणि तुम्ही सगळ्यांनी ती ऐकली असेल। ती बातमी म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव तालुक्यातल्या 18 गावांमध्ये 300 लोकांची केस ही 2-3 दिवसात अचानक गळून गेली आणि त्यांना पूर्ण टक्कल पडलं। याचं नेमकं कारण काय होतं याच्यावर मात्र फारशी चर्चा झाली नाही। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे कारण सांगणार आहे आणि ते महत्त्वाचं यासाठी आहे की पुढेही हे टक्कल पडण्याचं जे कारण आहे ते तुमच्या घरातही असू शकतं आणि तुम्हाला किंवा तुमच्या गावामध्ये हा त्रास कोणालाही होऊ नये यासाठी हा व्हिडिओ तुम्ही लक्ष देऊन पूर्ण शेवटपर्यंत ऐका। तर त्याचं झालं असं की मी सांगितल्याप्रमाणे शेगाव तालुक्यातल्या 300 लोकांना जेव्हा हे टक्कल पडलं तेव्हा दिल्लीवरून एम्स आणि केंद्र सरकारने काही टीम्स पाठवल्या आणि याचं नेमकं कारण काय आहे हे शोधण्यासाठी या लोकांच्या घरातील धान्य म्हणजे गहू, तांदूळ, पाणी आणि त्या भागातली माती याचे नमुने घेतले, त्याचं ॲनालिसिस केलं। त्यासोबत या लोकांच्या रक्ताचे नमुने पण घेतले आणि केसांचे नमुने पण घेतले। याचा जो रिपोर्ट आला, याचा जो अहवाल आला तो कुठेही माध्यमांमध्ये फारसा प्रकाशित झाला नाही आणि तो महाराष्ट्रात अजून नीट कोणालाही माहिती नाहीये। तर हा अहवाल नेमका काय म्हणतो? हा अहवाल हे सांगतो की या लोकांना ते रेशनचं जे गहू वापरत होते त्या गव्हाच्या माध्यमातून सेलिनियम नावाचं खनिज यांच्या रक्तामध्ये गेलं आणि त्याच्यातून सेलिनोसिस नावाचा एक घातक आजार असतो, हा आजार या लोकांना झाला आणि त्याच्यामुळे या लोकांचे केस गळाले। आता सेलिनोसिस हा आजार याच्यात केस गळण्यासोबत मला काळजी डॉक्टर म्हणून यासाठी आहे की या सेलिनियमचा फक्त केसांवरच नव्हे तर दातांवर, हाडांवर आणि सगळ्यात महत्त्वाचं मेंदूच्या क्षमतेवर खूप गंभीर परिणाम होऊ शकतात। हा रेशनचा गहू जो बुलढाण्यात गेला तो महाराष्ट्राच्या इतरही भागात गेला असेल, तर हा नेमका कुठून आला? हा आला होता पंजाब आणि हरियाणामधून। म्हणून मला तुम्हाला सांगायचे की तुम्ही जर रेशनचा गहू वापरत असाल आणि तुम्हाला जराही केस गळती झाली तर तुम्ही लगेच सतर्क व्हा। मला त्याच्याबरोबर हेही सांगायचं आहे की रेशनच्या गव्हाचं वाटप जे महाराष्ट्रात झालेलं आहे, जे बुलढाण्यासहित सगळीकडे झालंय, त्याची तपासणी सेलिनियमसाठी होणं गरजेचं आहे। यासोबत अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की जर तुम्ही रेशनचं गहू वापरत असाल तर डॉक्टर म्हणून मला तुम्हाला असा एक सल्ला आहे की शक्यतो हा गहू वापरणं टाळा। त्याऐवजी ज्वारी, बाजरी, नाचणी तुम्ही वापरू शकता। याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की गहू हे खरं तर आपल्या भागामध्ये न पिकणारं हे क्रॉपच नाहीये, हे दुष्काळाच्या काळात बाहेरून मागवून आणि इथं पिकवलं गेलेलं अन्न आहे आणि गव्हामध्ये कार्बोदक म्हणजे कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण खूप जास्त असतं आणि त्याच्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार हे सगळे आजार जे जीवनशैलीचे आजार आहे ते गव्हामुळे होऊ शकतात। त्याच्यासोबत गव्हामध्ये ग्लुटीन नावाचा एक घटक असतो जो पचण्यासाठी अत्यंत जड असतो आणि पचनाच्या ज्या सगळ्या काही समस्या मला मराठवाडा, विदर्भ, महाराष्ट्रात दिसतात, तर मी बऱ्याच लोकांना गहू जेव्हा बंद करायला सांगतो तेव्हा त्यांच्या या पचनाच्या समस्या कमी होतात। म्हणून मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे की रेशनचा गहू जर वापरत असाल तर सतर्क राहा। शक्यतो गहू हा वापरणं तुम्ही कमी करा, टाळा आणि त्याऐवजी इतर पर्याय तुम्ही वापरा। धन्यवाद।